नमस्कार, मानसीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा चणा मसाला घरच्या घरी आणि तेही कमी साहित्यात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप भिजवलेले काळे चणे घेतलेले आहेत। हे भिजवलेले चणे एका कुकरमध्ये काढून घेऊयात। आता या चण्यांमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं। त्याचबरोबर 1 मसाला वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता घालून घ्यायचा। त्याचबरोबर चिमूटभर सोडा यामध्ये घालून घ्यायचा। थोडंसं मीठ या चण्यांमध्ये घालून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे आपले चणे छान मऊसूत असे शिजलेले आहेत। आता या चण्यांमधले खडे मसाले काढून घ्यायचे, म्हणजे खाताना ते दाताखाली येणार नाहीत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यातलेच 2-3 चमचे चणे काढून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची। आता इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं। जिरं तडतडलं की 2 मीडियम साईजचे कांदे इथे मी बारीक कट करून घेतले, ते देखील या फोडणीमध्ये घालून घ्यायचे। कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची। आणखी मिनिटभर कांदा परतून झाला की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा छोले मसाला घालून हे मसाले या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे। आता या फोडणीमध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा। या तयार फोडणीमध्ये थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत हे मसाले शिजवून घ्यायचे। आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटले। आता या स्टेजला हे शिजवून घेतलेले चणे या फोडणीमध्ये घालून परतून घ्यायचे। चणे 1 मिनिट परतून झाले की त्यानंतर या चण्यांमध्ये ही जी शिजवलेल्या चण्यांची पेस्ट तयार केली होती ती घालून ती देखील याच्यासोबत आणखी मिनिटभर परतून घ्यायची। आता यामध्ये हे चणे शिजवलेलंच पाणी घालून घ्यायचं। ग्रेव्ही तुम्हाला कितपत दाटसर हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। आता या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आणखी 5 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। 6-7 मिनिटांनंतर इथे आपली भाजी तयार झाली आहे। आता आपण भाजीसाठी लागणारा तडका तयार करून घेऊयात। एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभे तुकडे करून घेतले, ते या तेलामध्ये टाकून घेऊयात। त्याचबरोबर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट या फोडणीमध्ये टाकून घेतले। आता हा तयार तडका आपल्या भाजीवरती घालून घ्यायचा। हा तडका देणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही दिला तरीही चालेल। इथे आपला हॉटेल स्टाईल चणा मसाला खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।